नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांची लाडकी गजराबाई आणि हे बाबूराव. जसं इतर चॅनलवरती आम्ही सातत्याने तुम्हाला हसवण्याचं, मनोरंजन करण्याचं काम केलं, तसंच आता आम्ही या नवीन चॅनलवरती पाटलांची कॉमेडी या चॅनलवरती तुम्ही आमचे व्हिडिओ बघतात. आम्ही तुमचं मनोरंजन करण्याचं काम करतो, परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही, छान छान आम्हाला व्हिडिओ कसा झाला याच्या कमेंट्स करत नाही. तर पुन्हा एकदा या पाटलाची कॉमेडी ह्या चॅनलकडेही तुम्ही दुर्लक्ष करू नका, लक्ष द्या. आम्ही सातत्याने जसं तिकडे मनोरंजन केलं तसं इकडेही मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू. सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला. आम्ही व्हिडिओला सुरुवात करतोय, तर व्हिडिओ बघायला विसरू नका. बाय बाय. आम्ही एवढं फोन आलता, येतो मला घरदार पाहायला. काय पाहत सगळं चांगलंच आहे, पण आता त्यांची काय मला शंका असं कोण उठून आहे आपल्या घराघराला. देते म्हणजे शिरपतराव गावात नंबर घर बांधले. गजरे तू सारखं त्या चुली बडे मड गाडले एवढं मड काढलं म्हणजे अगं पाहुणे राहिली गजर पाहिलं आपलं. हा का? हा काय आपलं घरदार पायासारखं, त्यांना काही शंका आहे का? कळतं? नाही नाही याच्या पाहिला असं म्हणा ना. मग मी म्हणले बाई काही शंका बिन काय काय त्यांना नियमाप्रमाणे यावं लागत. हा एकमेकाचा आरोप मग बरं स्वयंपाक काय कधी बिजा काय करू, कडी भात शिरा करू, नाही तर मग काय ते पिठलं. करते सारखंच. आणि तो बटन पिठा नाही पाहुणे पाहायला आल्यावर नाही सध्या मग घाल दाल टाक कर पोळ्या कर. तुमच्या बहिणींना पाहायला तुमचे मेवणे आले होते, तेव्हा तुमच्या बापांना त्यांनी मटणच शिजवले आणि आज त्यांचं काय चाललंय? मग चांगलं राहत ना कम कर. चुकून त्यांच्या घरामध्ये भाजी भाकर खायला भेटत सारखी त्याच्यावरच आहे ना ते लोक. मग तिथे बी तुला बरं राहत काळा तब्येतीला बरं राहत, चव आली त्यांना चौकून. शिरा नको करू ते कर दाल टाक दाल टाक पूर्णाची. हा कर पुरणपोळ्या. अहो अजून खरमरी त्यांनी वाकारा द्याव द्या, आपला तर वाकारा फिक्स आहे. झाले जवळ 100% फिक्स झाली. फक्त ते नाही चालू कर पाहिलं आपलं बघा. मग चालू स्वयंपाक करू काहीतरी, ते जेव्हा फिक्स पक्क सांगते ना तवा पाहू. अगं फिक्स झालंय, चिठी काढले बार. हा का? आम्ही तुम्हाला कोण सांगते बाय काढला, चिठी काढलंय. पुढच्या महिन्यात 14 तारीख झाली. चालन बाई, मग काय मी कायच बोलू आता. हा? मला काही बोलायला जागाच नाही. तुम्ही म्हणते ना पूर्णाचा स्वयंपाक करते. किती पाहुणे येणार ती? त्याच्या घरात 2-3 जण. मग किती 2 किलोची डाळ घालू का 3 किलो? अगं ते 4च आहे माणसं. अर्धा किलोची हा? अर्धा किलोची डाळ घाली ते मग. हा हा टाक. बिडू का मग स्वयंपाकाला? हा चालेल. ठेव का? अरे याला काय आणायचं टिंग्याला? काय म्हणजे लय लाडगारची. हा अहो ओके. नवरीचा भाऊ येतो, त्याला घरदार काही पान आहे का नाही? जरी लहान आहे पण त्याचं पद त्याला द्यावं लागेल ना. मग आज त्याच्या बहिणीचं आपल्याला लग्न करायचंय. आव आवड बसू. हा एडच बसू. टाकायचं ती खुर्ची घ्या त्या बाजूला, इकडे टिंगू. ये टिंगू. धरा तिकडून. लय उष्ण का? टिमा टिंगे जर मोठा असता ना आपल्याला यायचं काम नसतं पडलं. हा, तो झाला ते का सगळं फोन? पाहून घेऊन गेला नाही. असता. वैन मोठा तो आहे ना, राहू द्या टाका. नाही तो जरा लेट झाला ना त्याचं पाय बसा. त्याच्यामुळं वडकत ते. त्याला पाळणा लांब होता. हा बाबा, तुझं? हा. ये बा. इकडे टिंगू तू इकडे तू इकडे दिदी. सारखं तिकडे ये बॉय. ए, सरे तुम्हाला तर माणसं कळती नाही, कुंच कळती नाही, निवळच इवळा त्या, निवळ कुत्र्यावानी भुका त्या. काय झालं? ये पोरी सासू आहे ना? काय? पोरी हा, सासू सासरे. सासरे. हा ते आपल्या घरी आले ते, पण मग तेव्हा एवढे भेटलेच नाही. असे बोलताना पाहिले हा, ना. हा. आता चांगले बोलते एवढे. मी आता मोकळी झाली. हा ना. हा ये कोण? असं पोराचे ये बघ. मामा ये मामा. पोराचे मामा आणि मामी. हा हा आहे का? मामा मामी आहे दोघं. आहे का तो मेवण्याला काय आकलीचा तपास? काय म्हणते? त्याला माणसं काळ कुंच काळ मला म्हणतं इवळू नको, आमक नको, तमक नको. तो तोंड करू काय? त्याला तर- तो हेच केला आतापर्यंत. त्याची दात पाडी नाही तर माणसं कोण समजते त्याला स्वैर्य कळत नाही, माणसं तरी एक कळत दात नाही. पाडला होता तर निंदाय खुरपायला जाऊन सोन्याचा दात बसवला. हे दात नाही ठुला.
शनी जाते का हा, मग या काय तुम्हाला? आपण पाहुणे देखत त्याला दात एका बुक्कीत तोडला होता मावाला. तो काय एवढा सोपा नाही. बरं जाऊ द्या. मी काय म्हणतो ऐका ना, तुम्ही म्हणले ना मी जर तो बामणक पुढच्या महिन्यात 14 तारीख जावय माग सरकून बसा नीट माग सारखा असं. हा पोराचा मामा कसला घरी चांगलं ना मग खाते पिते घरचे ते आपल्या नाही का ते लहानपणापासूनच तसं. पोराचा आहे ना पण आपलं नवरदेव असायचे ना नाही असं आपण फोटोवरच पाहिलं तुम्ही का दाखवलं? आम्हाला काही दाखवलं नाही नवरदेवा असाचे पोरीवाणी पातळ हा, जरा, नवरदेव हा. कुठे गेला आता फक्त त्याचा मामाच लंगार आहे. हा, हा, हा. म्हणजे शरीर बारीक आणि मामा लंगार. लंगर. आता बहीण पाहावर आमचा अहो पोरगा यांचा आहे तो मामा आहे मामा राहणार हा, ना. मग पोराचा मामा मोठाच राहील ना मग ती बाई पाहिजे भाऊ आहे ना तो हा, मग ते मामा एक बाई तो सारखाच हा तुम्ही कोण आहे? मी का पुरीची आई आहे पोरीची आई बाप आहे आम्ही. बाय पोरीचं तुम्ही भाऊ. तारे कार्य करून बोला त्या मग येईनीला. नाही ए, नाही काय तसं नाही म्हणले मी पोरीची आई पहा म्हणलं कशी हा, असं हा, म्हणलं. असं. बघा ते जाऊ द्या बाबा. तुम्ही आता ना हा, बोला 14 तारीख दिली फिक्स केली. लग्नाची 14 झाले का 14 का? मी ना बाबा आजच्या ते सगळं सांगू ठेवलं. हा का? आणि आमचं वरडी ना हाय माना पानाचं आमच्या पद्धतीने आम्ही आचरी सांगणार. चालेल सांगा तुमच्या तुमच्या पद्धतीने इकडे ना आचरी मापाचं नाही एवढं. हा पोरगी सांग गरीब पोरगी सांग. बोलत नाही जास्त नाही आमच्या पोरीने एवढं बोलत. नाही काय नाव गाव विचार का पोरीला आता नाव गाव विचारलं तरी ते तुम्हाला नाही, विचारा काय नाही काय गिराय काय नाही आली पोरणा तो विषय नाही. आता नाव गाव पण तुला आहे विचारलं. का पसंत? आता कसं झालं ये बा आता आम्ही दोघं चार एक दिवस आहे. पण पोर काय म्हणे हा दादा हा. मला तिला नांदायचंय हा बरोबर आहे बरोबर. पण मला येऊ द्या बा घरदार पाहायला मी घरी आता पहिल्यासारखं काय राहिलं नाही नाही ये बाय बाय आता या असं घर आहे. हा चांगलं आहे. जा. इकडे तुला दिवस काढायचे पाहून आमच्या घे. गावात चांगलं आहे घर का गं बाई? आमच्या गावात तिचं काय नाही ते बापाच्या पुढं नाही हा ना. जे बाप म्हणा सांगत रे. ये बाय हा पोरगा एक आमचा हम्म. आणि तेवढी पोरगी बघ. भाऊ आहे. हा ना. हा, दोघं बहीण भावडे हा ना बाई पोर लग्नाला आली आणि पोर पाळणा लांब आहे का? ए लांब होता पाळणा काय झालं मग आता पोरगे झाले आता 18-19 वर्षाची हा ना. आणि पोर झाला आता 11 वर्षाचं 7-8 वर्षाचा झाला पुरीच्या पाठीवर हा पण बरं झालं ना बाई जाऊ द्या झाले. हा. आता लागत ना वारस मग हम्म. पोरगा तुमच्यावरच पडलाय. हा मायावरच गेला आईवरच आहे तो म्हणून बरं आहे हम्म. बापावर गेला असं ना असं असता दोन्ही पोरं तुमच्यावरच हा पडले. मायावरच चहा बापावर पाणी एक राशन नाही पडलं. घेऊन आलते का? हा? चहा पाणी राशन घेऊन आलते. हा माझा पोरा भुका लागल्या होत्या मी नाश्ता काय पाणी म्हणतो? केलं तिला हो ते गेलं त्यानं तर आपलं ठरलं ते मग कसं कसं करायचं पुढे. हा? तुम्ही एक काम करा. काय करायचं भाऊ शी आली शी. वावरात हो. बसला ना. ते तिथे डबड भर डबड भरून द्याव. म्हणजे ते तिथं वावरामध्ये जाय. शंभराला हा तर मला बरा हा कुठं जा आणि कुठे जाईल वावरात. जा तिकडे. तर पोर. हा अहो, नाही अरे, तू हो. वावरात जाशील का आम्ही वावरातच जातो वावरात जाशील का आमचं पोर आहे ना पाहुणे हो. हा? नाही ना अरे कुठे जातो? बाजरी जाणार. बाथरूम मध्ये ना अहो, आमच्याकडे बांधलेलं बाथरूम नाही. हो आमचं पोर पाठ वगैरे जाते. डोंगराला जात असते पण आमच्या फॅमिली नाही सवय ताई, 3 पिढ्यापासून आहे का आपल्याला बाथरूम? नाही नाही आमच्या आमच्या डोंगरात मस्त उड्या मारत मारत खेळत आमच्या की 14 पायन जमीन माजली. आम्ही कोणत्या कोपऱ्याला जातो बांधायला बसतो. आमच्या मात्र म्हणायचं बाहेर खायचं घरात येऊन हागायचं. हा मोकळं पहिले लोक जायचं. घरात खायचे बाहेर येऊन हागायचे. हा. आता उलट झाले बाहेर खायचं घरात हागायचं. या अशी नियम नाही आमच्याकडे. मग तोंडात. लय अर्जंट आहे का आणि मग आता 8 जण तुम्ही बी असले काय त्याला रस्त्याला लयच खाऊ घातलं काय काय म्हणजे वड्यान ते खाल्ले ना मिरची वाटलं घालतो. मिरच्या घालतं का? हा वड्या हा. सोबत त्याचं मिरच्या. एक तोंड हातात. त्याला ते कटले आवडत मग जाण दे बाजरी वावरात घेऊन पाठवा जाण ना. दिला. कुठं पाहुणे बाजरीमध्ये. तुमचं बाथरूम दाखव कुठे आहे? आणि येईल पोरगी. बाथरूमच नाही अहो, आम्हाला. नका मजा काय? करू. आम्ही मोकळ्या मैदानात जातोय. बाथरूम नाही हा बाथरूम मध्ये बाई ते कोण दम कोंडल ना. हो, बाटली भरून येते जायची तिकडे. अहो, कशाला मजा काय करायला म्हणता? पोरं जास्त आहे. तुम्ही माझ्या बाथरूमच नाही हा. मग आता लग्न झाल्यावर माई पोर कुठे जाईल बा वावरात डोंगराला. डोंगराला. इकडं वावरात उभा. हा. वावरातच जातो. नवरा नाही जाणार का? नवरा जायचं बायको जाईल. हा. हो ते काय चावळ आहे हो ते तुम्ही? पोर आहे ना आमचं पोर. तुम्हाला सांगतो एक तास वाटेल अहो आमचे पोरगे घराच्या बाहेर नाही निघत. हा. हा? मग घरातच हागती. आणि मग बाथरूम आहे आमच्या घरात. नाही आमच्याकडे नाही बाई बाथरूमची सिस्टम. अहो, घराच्या साईड नाही आम्हाला ते पटतच नाही. ते बाथरूमचे कामच आम्हाला पटते नाही. मला तर त्या बाथरूम जवळ दरवाजा जवळ जरी गेले ना तरी मला हा किती जोरात लागेल असले तरी हाग येणार नाही. नाही नाही, मी शहरात जर गेले ना आता ये बाई ये माझ्या भावाका गेले ना तर यांच्या घरात बाथरूम आहे पण मला संडासलाच येणार नाही. मी केवढी मोठी मिस्त्री लावीन तरी पण मला संडासला येणार नाही. मी हागायला माझ गावात येईन.
आम्ही वावरत जातो इथं आलं. एकदा काय झालं ही गेली काय हिला बाथरूम असून येत जा. एकदा तुम्हाला सांगते ती फ्लॅट मध्ये राहती, मला म्हणे बाथरूम मध्ये जाय, म्हणलं मला उघड्या हागायची सवय. मग मी शेवटी काय केलं, यांना झोपी लावलं, मिस्त्री लावली केवढी मोठी, वर गच्चीवर गेली आणि मग कोपऱ्यात हागून आली. पहा आता. अरे लय गच्च अहो, लोकं ये. आहे. माणूस साहजिक आहे बाबा, माणूस जाऊ शकतो या बांधण्याच्या अडचणीला वाळा कोणाला बाय मात्र उघड्या कसं काय जायचं हा? आम्हाला इथे बाहेरच माणसं राहते. आणि दारात आमच्या झोपा बाया नाही पाहून का ती जायचं. बहीण नाही का आमची बाया नाही. अहो ऐक, पोरगीच काय म्हणणं आहे ऐका. आमच्या गावात आहे ना काय ग बाई तो काय म्हटलं हो पाहुणे अश्विनी सांग पाहुण्याला आधी तुम्ही मला ते बाथरूम बांधून दिला तरच ठीक आहे. नाही, मला बाथरूम त्या असं उघड्यात मध्ये जाता येणार नाही. ती सवय नाही पोरीला. हा, पहा. आमच्या सवय गावात पडेल आहे आता, ना, हळूहळू सवय पडेल. नाही नाही हो, आमच्या हळूहळू. बाथरूम आहे. मग आमच्या इथं नाही तर आम्ही बांधणार सासू नाही. येणार. आहे ना ते उतरून टाका पूर्ण का काय बाथरूम हा म्हणजे शिटीतलं. बांधायचे आणि उघड्यावर जायचं. आमच्या गावात आहे ना लोकांना काय दाखवायचं? त्या वाड्याला बाहेर माणसं एकत्र बसते सगळी हा हा? हो आपल्या काय इथे होतं, पोरगी. पुढच्या पांदीला आहे ना बांधा खाली बाया बसत आणि त्याच्या मागच्या पांदीला आहे ना बापे माणसं. तुम्ही बोला ना काही, तर काय बोलायचं या लोकांना आम्हाला पोरगी नाही द्यायची बाई. नाही, समज जर मला. तुम्ही बाथरूम बांधत असल्या तर हा. पोरगी देऊ, मग नाही तर तुम्ही आम्हाला संडासवरून सोय हा, बाता काय करावं? अहो, लेकीसाठी कुठं बाथरूम 25-30 बांधायचं? हजार रुपये लागतील आणि एकटीच हागल. मी कधी गेले नाही इथं. 30-35 नाही 70 आपण वावरात जातो ना. हा पाहुणे एक काम करा तिला ना आम्ही तिकडे बाटला कुठं हा. कोणा हा मग मी काय म्हणत होते, 4 बांबू उभे केले असते, त्याला बारदान गुंडाळलं असतं, मग त्या बांबू जवळ जाऊन हागली असते ती. काय बोल राहिले बाई, येईन बाई अशा जाऊन वाटते तुम्ही अशाचे का हा, आम्ही स्वतः वावरात जातो. तुम्ही तुमच्या पोरात समज पाहू घ्या दिसून घ्या हा. आमची पोर काय देणार नाही आम्ही मग बाथरूम वरून मोडी त्या का आणि तुम्ही मग? काय संबंध? करायचं आजकाल विचार करा शास्त्र काय नेम काढलाय बाथरूम असेल तर पोरगी द्या उघड्यावर नाही जात. हा म्हणजे तुम्ही काय लोकायला ये दाखी द्या काय प्रदर्शन मग तुम्ही काय स्वच्छता अभियानची हे काय काय स्वच्छता आम्ही आपण नाही राखायची आमची कोण पोरगी राखायची? आम्ही ठरवू, आम्हाला करू स्वच्छता दे. आम्ही आपण नाही राखायची राखायची कोणा आम्ही बाथरूम बांधले का माहितीये बघा, का लोकांचे वाद सुटल्यावर का? आम्ही दोघं बरका ठेवायलो काय नाही लांब जावाला इंग्लिश बांधू मग आम्ही. पण त्यांच्या पिढ्याचा अपमान करता काय तुम्ही? हा ना बाई, मग मग आज सासूनी बी वावरातच हागली, म्हणजे आम्ही सोनखत वायात जाऊन नाही दिलं. मायवाली सासू बी वावरातच हागली, आता मी बी कुठे जाते, वावरातच जाते. मग सून ते कुठं बी मी लोकांच्या वावरात जात नाही. हं. आपलं खत आपल्याच वावरात काम येईल. एकदा तुमची येई बाई यांच्याकडे गेली बरं तिला बाथरूम सह मध्ये नाही की एका ओटो बसली आहे तू कोणतरी ओटो बसली ती हो, आपल्याला नाही जमतच नाही. चला आपल्या घरी जायचं जाऊ. उठ. चल बा आपल्या घरी जाऊ आपण. तुला बस स्टँडला जातो सगळं हा. काय? अहो नका येड्यावानी करू, पोरतिडो जाणार नाही पोरग नाही, हागल नाही, पाहता. नाही, ए, आमचं काढून पोर- लवकर काय? काढून चटणी खराब लवकर. होईल ना. काय नाही, डायपर घालेल त्याला. हा, डायपर घालून आणि मग चला उठा येतो काय चला, बस नका. हे बया, काय तमाशा झाला ग आता. समजच नका. अहो येड्यापणा नका करू. नाही हो, नाही नाही नका. पण अजून बी विचार करा, तुम्ही जर बाथरूम बांधत असले तर हा, देऊ आम्ही तसं पोरगी, म्हणतोय. नसन हा. बांधित तर मग आम्हाला मला काय 17 पोरी नाही एकच पोरगी हा. असं संडासवरून का हो? मग त्याला काय करणार संडास तर बांधून. अहो लोक कुठे चालले तुम्ही नाही तुम्ही कुठे चालले ही पिढी लोक कुठे संपली. बरं चालले मी काय म्हणते, आता पोर बांधाच्या आडे बी गेली संडासला, हा. ती पाताळ हागली का घट हागली, कुणी पाहायला जाणार आहे का अहो, तिकडं? तसं नसते. मग काय लाज वाटायचं काय काम? लय आडाय लोक राहिले नको ना, तुम्ही ना तुमच्या लायकीत खाऊन घ्या दुसरे. खड्डे घेऊ बाबू वावर म्हणजे वावरच खड्डे घेतले त्याला काय होईल? खड्डा घेऊन देऊ ना खड्डे ते घेऊन काय लेकराला. आणि त्याला बाथरूम लागत खड्ड्यात काय करतात? लोक हे झाड लोक हे नका नका. नाही नाही खड्डे हो. घेऊन काय करायचं? तुमच्या पोरात तुम्ही तिकडे समज पा आमच्या पोरी तुम्हाला ना तुमच्या सारखेच पहा, हा, आमचं हा. तुमचं नाही जमणार. एवढे अडताले चल लोक बाई, चल बाई. असं मागणं निघू नाही चल. तुम्हाला. हा. अडताले लोक चला. आम्ही आजच पाहिले वाटत एवढं मागणं जाऊ दे, नाही. जाऊ दे. चला. जाऊ दे, जा. नाही नका आम्हाला. अहो आमच्या बंद्या गावात कोणा का संडास बाथरूम नाही बाई. ठीक आहे. जाऊ दे मर जा. तुमच्या कुठं 3 पिढ्याचा नियम मोडला. आपण आमच्या तुम्हाला पिढी भाऊ बांधत घ्यायचे नाही बरं. मग तुम्ही बांध छान, बाकीचे भाऊ बांधत बरं नाही ती का काय असं 50,000 रुपये पगार कमी ती का मग ती 4 भीतीच्या आत हागल. आम्ही नाही का आलो तो इथं आलो वावर राहत. असं नाही सांग बरं. पण मग ते शहरात राहते ना त्यांना सवय पण आपण कुठं राहतो? आता आम्ही नाही का मग काय आम्ही असंच शहरात राहतो माणसाचं जातच नाही नाही आम्हाला. आल्यावर. बाई काय तमाशा झाला बाई, सोन्यासारख्या पोरीने तुम्ही जर मान. बांधलं तर काय झालं असतं? नाही नाही आमचं चौथ्या पिढीचा तुला माहिती ना, तो आम्ही येऊ ना किती एकडे. अरे पण मग पोरास लग्न नाही होणार ना, असं अच्छा. तसंच राहील ना त्यो. हा कोण देईन मग पोरगी असं? आम्ही तशी दौरी पाहू पोर चांगली होती. नाही पोरी आम्ही सुद्धा पोरगी ना, आता वाळा खोळा जाणारीच पाहू, तिकडे हागणारीच पाहू. तसेच पाहावं लागणार तसं हा. लग्न हे नाही. झालं स्वयंपाक झालं हा स्वयंपाक होईल. जेवण भाऊ पण मी तुम्हाला म्हणले होते ना, आपल्याला घरी जायचं. तर तुम्ही पूर्णाची डाळ मला घालायला लावू नका.
यो माणूस असं पक्का नास काय आता करते तो काय कर ठरवलं तो पक्का वाटुळ घातलंय मावाला शंकर हा बेसन कर आता एवढं कोणा खायचं 4 माणसं मी म्हणत होते पूर्णाची डाळ मला सांगू नको पण हा पक्का आधी बितो माणसांना हा तुला म्हणलं मटण आणतो मटण खाले का आला मटण आता ते लोक काय खाऊन गेले असते काय दिलायचे पीस पीस हातात डबा पण दिला त्यांना हा मग त्यांनी नाही म्हणून सांगून चल जसे आपल्या पोराला वान भेटणारच नाही तो कोऱ्या रात्री जन्माला येईल तो तोंड वाईट आहे. किंवा तोंडाबाई मागणं मोडली म्हणजे तो तोंड नडत आता मी काय नडावलं तुमचं संडास बाथरूम वाचून मागणं मोडलं का मग तोंडा वाचून मोडलं गेले आलेल्या मावाला दाखल जात करून चालला माहिती तिच्या पावलं वाढून तुम्ही मलाच पुढं घातलंय